महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा मुद्दा या ठिकाणी गाजतोय तो म्हणजे एससी समाज किंवा अनुसूचित जाती शेड्युल्ड कास्ट मधला उपवर्गीकरणाचा। या समाजामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादंग पेटलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये। या समाजामध्ये ज्या काही मुख्य जाती असतील त्याच्यापैकी एक जात म्हणजे मातंग समाज, आणि या मातंग समाजाने उपवर्गीकरणासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये घाट घातलेला आहे। आणि त्यांचं असं मत आहे की एससी समाजाचा जो विकास किंवा जे आरक्षण वगैरे 13% आरक्षण मिळतं त्याला जास्तीत जास्त फायदा हा एकाच जातीला झालेला आहे आणि बाकीच्या 58 जातीला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला नाहीये, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। पण या दोन्हीच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर महार समाज किंवा नवबौद्ध किंवा आपण त्याला तर बौद्ध म्हणतो, त्यांच्या तुलनेमध्ये मातंग समाजाचा विकास झालेला आहे का? तर निश्चितच याचं उत्तर जर पाहिलं आपण तर निश्चितच मातंग समाजाचा तेवढा विकास झालेला नाहीये, हे आपण मान्य करू शकतो। पण त्याच्या पाठीमागलं कारण हेच नाही होऊ शकत की यांचं आरक्षण म्हणजे मातंगाचं आरक्षण हे महार समाजानं खाल्लेलं आहे। परंतु महार समाजाचं जर बघितलं असेल तर महार समाजाचा बी पूर्ण समाजाचा समान विकास व्हायला पाहिजे होता। जर तशा पद्धतीचं यांचं जर मत असतं तर महार समाजामध्ये सुद्धा पूर्ण समाजाचा आपल्याला संतुलित विकास किंवा इक्वल डेव्हलपमेंट झालेली दिसून येत नाही। तर याचा अर्थ ज्यांचा विकास झालेला नाही ते लोक असे क्लेम नाही करू शकत की आमचा जो विकास झालेला नाही त्याला इतर महार समाज कारणीभूत आहे किंवा डेव्हलप वाला जो समाज आहे तो कारणीभूत आहे। याच्या पाठीमागलं वैयक्तिक आपले आपले वैयक्तिक कारण आहेत। आणि असंही नाही की मातंग समाजामध्ये कुठलाच विकास झालेला नाही। मातंग समाजावरती बऱ्याच लोकांचा खूप चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे, शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व जे आहे त्यांनी अधोरेखित केलेलं निश्चितच केलेलं आहे। परंतु या ठिकाणी मातंग समाजाने जो घाट घातलेला आहे तो निश्चितच सर्वांना माहीत आहे की RSSच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी की ज्यांना म्हणतो आपण बोलवता धनी जो आहे तो RSS आहे। आणि या RSSच्या माध्यमातून त्यांनी काही लोकांनी नेत्यांनी आझाद मैदानावरती हेही स्पष्ट केलेलं आहे की हा जो महाराष्ट्र आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, फुले, महात्मा राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचा महाराष्ट्र नसून हा महाराष्ट्र हेगडेवार, गोलवलकर किंवा RSSचे तथाकथित असे कोणते जे नेते आहेत त्यांचा हा महाराष्ट्र आहे। तर या पद्धतीचं जर मत त्यांचं असेल आणि ते स्वतःला कट्टर सनातनी हिंदुत्ववादी समजत असतील, हे उपवर्गीकरण होईल न होईल या पुढला मुद्दा आहे। परंतु हे स्वतःला तसेच सनातनी वगैरे असं समजत असतील तर मला वाटतं की सायमल्टेनियसली या उपवर्गीकरणाच्या बरोबरीलाच त्यांनी आपल्या प्रत्येक गावामध्ये जे आहे ना जे काय सनातनी मंदिरं असतील किंवा ज्या ठिकाणी हिंदू धर्मांचे जे त्या ठिकाणी प्रार्थना स्थळं असतील तिथे स्वतःला हे वज्रमूठवाले वगैरे समजतात, तिथं न कुठला विरोध होता त्यांनी प्रवेश करून आपली पूजा अर्चा किंवा आपलं जे आहे ना ते पण अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध करावं आणि स्वतःला या सगळ्या गोष्टीपासनं आम्ही जो आहे ना किंवा महार समाज असेल किंवा इतर 58 जाती आहेत यांच्यापेक्षा आपण भिन्न आहोत आणि आम्ही मात्र या बाकीच्या वर्गासोबत वर्गासारखेच आहोत हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध करावं। म्हणजे त्यांना पण आपली मी तर सो कॉल्ड म्हणतो की लायकी समजून येईल। त्याच्यासाठी मला वाटते की या ठिकाणी जो महार समाज असेल किंवा इतर शेड्युल्ड कास्ट असतील त्यांच्या सोबतच मातंग समाजाने गुण्यागोविंदाने राहणं हे त्यांच्यासाठी भविष्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। आपल्याला या विषयावरती काय आपली प्रतिक्रिया आहे निश्चितच कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या। तोपर्यंत जय भीम, जय अण्णा, जय भारत।